नमस्कार, मी मनीषा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वर्षभरात अनेक महिने आहेत, त्यापैकी श्रावण महिन्याला अधिक महत्त्व दिले आहे। हा महिना पवित्र महिना म्हणून समजला जातो। या महिन्यात भगवान शंकराच्या उपासनेला महत्त्व दिले जाते। तसेच या महिन्यात बऱ्याच ठिकाणी सत्यनारायण पूजा आणि पारायण केले जाते। या श्रावण महिन्यात मी सुद्धा श्रीपाद शिववल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचे 7 दिवसाचे पारायण पूर्ण केले आहे। त्या संपूर्ण पारायणाबद्दलची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। वर्षभरात तुम्ही केव्हाही कोणत्याही दिवसापासून पारायण करू शकता। आपण जाणून घेऊया पारायण म्हणजे काय, पूजेची मांडणी कशी करायची, पूजा कशी करायची, नियम काय आहेत, शेवटच्या दिवशी उद्यापन कसे करायचे आहे, हे आपण सर्व काही व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सर्वप्रथम पारायण म्हणजे काय हे जाणून घेऊया। धार्मिक किंवा प्रासादिक ग्रंथ ठराविक मुदतीत श्रद्धायुक्त अंतकरणाने त्या ग्रंथाचे वाचन करणे म्हणजेच पारायण। कोणत्याही गोष्टींच्या प्राप्तीची कामना न ठेवता केवळ निष्काम भावनेने केलेले पारायण साधकाच्या आत्मोन्नतीस पूरक ठरते। म्हणूनच निष्काम पारायण हे श्रेष्ठ व श्रेयस्कर ठरते। पूजा करण्याआधी घरामध्ये सर्वत्र गोमूत्र शिंपडायचे आहे। संपूर्ण घर हे स्वच्छ करून घ्यायचे आहे। आपण पारायण करताना पूजेची मांडणी कशी करायची ते पाहूया। सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपण चौरंग मांडणार आहोत ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्या जागेवर चौरंग ठेवायचा आहे। चौरंगावर लाल वस्त्र अंथरायचं आहे। पूजेला सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करायचे आहे। दिव्याजवळ थोड्याशा अक्षता आणि फुलं ठेवायची आहेत। आपल्याला चौरंगावरती मंगल कलशाची स्थापना करायची आहे। तांब्याच्या कलशाला हळदी कुंकवाच्या बोटांची रेषा काढायच्या आहेत। कलशाच्या आतमध्ये शुद्ध पाणी घ्यावे। एक सुपारी, एक नाणं, दुर्वा, फूल, हळद कुंकू, अक्षता टाकायच्या आहेत। त्यानंतर कलशावरती आंब्याचा डहाळा तुमच्याजवळ जर असेल तर किंवा विड्याचे पाने तुम्हाला ठेवायचे आहेत। त्यावर श्रीफळ ठेवायचे आहे। श्रीफळाला हळद कुंकू लावून त्याला फुलं वाहायची आहेत। माझ्याजवळ नवनाथांचा फोटो होता, तो सुद्धा मी चौरंगावर ठेवला आहे। पूजा करताना तुम्हाला संकल्प करायचा आहे। उजव्या हातात थोडे पाणी, अक्षता, हळद कुंकू आणि फूल घ्यावे आणि मनामध्ये संकल्प करावा। दत्त महाराजांना आणि श्रीपाद प्रभूंना विनंती करायची आहे की मी श्रीपाद शिववल्लभ स्वामी महाराजांची सेवेकरी आहे। श्रीपाद शिववल्लभ या चरित्रामृत ग्रंथाचा मी वाचन करीत आहे। त्यानंतर तुम्ही 1 दिवसीय पारायण, 3 दिवसीय पारायण किंवा 7 दिवसाचे पारायण जर करत असाल तर ते म्हणायचं आहे। आपल्या मनामध्ये दत्तप्रभूंना, श्रीपाद प्रभूंना विनंती करायची आहे की ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्यावी। आपल्या मनातील इच्छा स्वामींजवळ बोलून दाखवायची आहे। त्यानंतर पूजेला सुरुवात करावी आणि तामणात पाणी सोडून द्यायचे आहे। मंगल कलश स्थापन केल्यानंतर सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करायची आहे। तुमच्याजवळ जर मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करू शकता किंवा सुपारी देखील श्री गणेशाच्या रूपात पूजू शकता। तामणात गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे। त्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून हळद कुंकू लावून थोड्या अक्षता ठेवून त्यावर गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे। त्यानंतर तुमच्याकडे जर दत्तप्रभू किंवा श्रीपाद प्रभूंची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही पूजू शकता। माझ्याजवळ श्री नृसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती आहे। पाण्याचा अभिषेक करून दिगंबरा दिगंबरा श्री नृसिंह सरस्वती दिगंबरा या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे। त्यानंतर मूर्ती पुसून तिला हळद कुंकू लावून चौरंगावर अक्षता ठेवून महाराजांची स्थापना करायची आहे आणि त्यांना फुलं वाहायची आहेत। माझ्याजवळ चांदीच्या पादुका देखील आहेत। पादुकांवरती सुद्धा अभिषेक करून ते स्वच्छ पुसून पादुकांना हळद कुंकू लावून चौरंगावर अक्षता ठेवून पादुकांची स्थापना करायची आहे आणि पादुकांवर फुलं वाहायची आहेत। चौरंगावर कुलदैवत, इष्टदैवत, ग्रामदेवतेच्या नावाने पानाचे वेली ठेवले आहेत। जपमाळ ठेवली आहे। खडीसाखरेचा नैवेद्य ठेवला आहे आणि एक फळ सुद्धा ठेवले आहे आणि डाव्या बाजूला घंटा देखील ठेवली आहे। ग्रंथ वाचण्याआधी
108 वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला माहीत असलेला कुठलाही श्रीपाद प्रभूंच्या मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा करायचा आहे किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे 18 अक्षरी मंत्र तुम्ही म्हणू शकता। जप केल्यानंतर पारायणाला सुरुवात करण्याआधी आपले इष्टदेवत, कुलदेवत, ग्रामदेवत आणि श्रीपाद प्रभूंचं स्मरण करून पारायणाला सुरुवात करायची आहे। या अध्यायात 7 दिवसाच्या पारायणाचे प्रत्येक दिवशी किती अध्याय करायचे हे ग्रंथाच्या पहिल्या पानावरती दिलेले आहे, त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। आपण आता पाहूया पारायणाचे नियम आणि अटी। गुरुचरित्राच्या पारायणामध्ये जे नियम दिले आहेत त्यानुसार या ग्रंथाचं पारायण केलं की हे पारायण शीघ्र फलदायी ठरते। श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये असे काही नियम दिलेले नाहीत। श्रावण महिन्यात केलेली उपासना, पारायण हे अतिशीघ्र फलदायी ठरते। श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ हा ग्रंथ अक्षर सत्य ग्रंथ आहे। या ग्रंथातील प्रत्येक अक्षर शक्तियुक्त आहे। या ग्रंथात एकूण 53 अध्याय आहेत। श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये पिठिकापुरम आणि कुरवपूर या ठिकाणी महाराजांनी केलेल्या लीलांचे वर्णन या ग्रंथात केलेले आहे। शंकर भट हे विद्वान किंवा पंडित नव्हते। श्रीपाद प्रभूंवर त्यांची अत्यंत निष्ठा पाहून श्रीपाद प्रभूंनी त्यांच्यावर कृपा केली आणि त्यांच्याकडून श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ रचण्यात आला। श्रीपाद प्रभूंचे आजोबा बापनाचार्युलूंना श्रीपाद प्रभूंमध्ये प्रत्यक्ष दत्तात्रयांचे दर्शन घडले आणि त्यांनी हे सिद्धमंगल स्तोत्र लिहिले। अध्याय 17 मध्ये सिद्धमंगल स्तोत्र आहे। जे भक्त या सिद्धमंगल स्तोत्राचे नित्यनेमाने पठन करतात ते श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेस पात्र ठरतात। या पवित्र अशा ग्रंथात श्रीपाद प्रभूंनी वारंवार सांगितले आहे की त्यांचे आजोबा बापनाचार्युलू यांच्यासारखे संन्यासी रूप हे पुढील अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती महाराज असणार आहे। या ग्रंथात तिसरा अवतार स्वामी समर्थ महाराजांचा देखील उल्लेख केलेला आहे। या ग्रंथात श्रीपाद प्रभूंनी संपूर्ण ब्रह्मांडाचा उल्लेख केलेला आहे। अनघा माता स्वरूप, महालक्ष्मी, काली माता, आदिशक्ती, दत्तात्रेय हे सर्व माझेच स्वरूप आहे हे वारंवार ते सांगत आलेले आहेत। श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे मी दरवर्षी पारायण करते। घरात गुरुचरित्राचे पारायण माझे हसबंड करतात। आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला गुरूंचं सानिध्य प्राप्त झालं आणि आमच्या हातून पारायणाची सेवा करून घेतली। श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये। पारायण काळात 1 दिवसाचे, 3 दिवसाचे किंवा 7 दिवसाचे पारायण असल्यास अखंड ज्योत ठेवावी। जर दिवा विझल्यास मनात काही शंका आणू नये। 7 दिवसाच्या पारायणानंतर 8व्या दिवशी महाराजांना राजगिऱ्याची भाजी आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला। तुम्हाला शक्य असल्यास 11 जणांना अन्नदान करणे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे कळवा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।